नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. तर निकाल 22 जून रोजी जाहीर होणार आहेत. 6 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 10-11 जागांवर थेट लढत पाहायला मिळणार आहे. महायुती संख्याबळावर विजयाचा विश्वास व्यक्त करते, तर महाविकास आघाडी चमत्कार घडवण्याचा दावा करते. नागपूर वगळता सर्व विजयी सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असेल. नागपूर, अमरावती, नाशिक, नांदेड यांसह अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यात चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगर बाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. शिंदे गटाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. ठाकरे गटाचा दावा आहे की 6 पैकी 2 खासदारांनी पत्रावर स्वाक्षरी केली नाही. याच पार्श्वभूमीवर आजची संसदीय पक्ष बैठक महत्त्वाची ठरणार आहे. खासदारांना व्हीप बजावण्यात आला असून उपस्थितांवरून त्यांच्या भूमिकेचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेनेच्या 6 खासदारांनी सत्ताधारी पक्षाची वाट धरल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. या खासदारांनी जनमत, लोकशाही आणि आघाडी धर्माचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी भाजपवर विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याची टीका केली आहे. तसेच या गद्दारी मागील आर्थिक व्यवहार लवकरच समोर येतील असा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. फ्रान्समधील एव्हियन येथे आयोजित G7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात महत्त्वाची द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताच्या सुरक्षेबाबत मोठे आणि ऐतिहासिक विधान केले. जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत भारतावर कोणताही हल्ला झाल्यास अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असं त्यांनी म्हटलंय. तसेच आमच्यात कोणताही लिखित करार नसला तरी अमेरिका भारताला पूर्ण सहकार्य करेल. मात्र भारतात दुसरा कोणताही पंतप्रधान असेल तर मी खात्री देऊ शकत नाही असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. आरटीओ मध्ये परप्रांतीय नागरिकांसाठी मराठी भाषा शिकवण्याचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र काही कारणांमुळे हे वर्ग बंद झाल्याची माहिती समोर आली. मराठी भाषा शिकणं आणि शिकवणं हे स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील युवकांना रोजगार आणि संधींमध्ये योग्य प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि सर्व क्षेत्रात न्याय संधी उपलब्ध व्हाव्यात हीच नागरिकांची मागणी आहे. मराठी युवकांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी सकारात्मक आणि ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील मेस आणि कॅन्टीनचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने निकृष्ट अन्न व स्वच्छतेतील गंभीर त्रुटी आढळल्यामुळे निलंबित केलाय. तक्रारींच्या आधारे तपासणी करण्यात आली असता अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि व्यवस्थापनात मोठ्या त्रुटी आढळल्यात. त्यामुळे नवीन कंत्राटदार येईपर्यंत मेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. यासोबतच संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाईचे निर्देशही देण्यात आलेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा आभार मानले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अंतर्गत 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ विद्यार्थ्यांच्या व्यापक हिताचा विचार करून आणि कोणताही पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी देण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 17 जून 2026 रोजी होती. मात्र तांत्रिक अडचणी किंवा माहिती अभावी अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य आहे. तसेच महाविद्यालयांनी प्रचलित नियमानुसार गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहे. घाटकोपरमधील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांच्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोसायटीतील वकील कृपा याज्ञिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विचारांना विरोध केल्याच्या कारणावरून वेदपाठक यांनी शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी BNS कलम 79 आणि 351(4) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान तक्रारदारांनी वेदपाठक यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने रविवारी म्हणजेच 21 जून रोजी कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहतील. मात्र सायन रॉक पुलाच्या कामामुळे मध्य रेल्वेच्या रात्रीच्या वेळी काही विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे प्रवाशांना मोठा त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 15 जुलै 2026 पासून आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि मालवाहतूक सेवा सुरू करणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील एक महत्त्वाचा ग्रीनफील्ड विमानतळ असून त्याचा विकास अदानी ग्रुपद्वारे केला जात आहे.
महाकालेश्वर आणि बलराम अपार्टमेंटमधील रस्त्यावर भरधाव टेम्पोच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर हा अपघात घडला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. नवापूर शहरातील 3 टेंबा परिसरात लागलेल्या भीषण आगीत साठवून ठेवलेला चारा आणि घराचा काही भाग जळून खाक झालाय. शास्त्रीनगर परिसरातील बॅरिकेड्समुळे अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या आगीत अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईच्या हार्बर लाईनवरील वाशी स्थानकाजवळ नुकतीच नॉन एसी बंद दरवाजांची आधुनिक उपनगरी लोकल रेल्वे पाहायला मिळाली. ही नवीन रेक देखभाल केंद्राकडे नेत असताना रेल्वे प्रेमी आणि प्रवाशांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तयार करण्यात आलेल्या या लोकलमध्ये स्वयंचलित बंद दरवाजे, अधिक आरामदायी प्रवास आणि अत्याधुनिक सुविधा असतील. त्यामुळे गर्दीच्या वेळी होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होणार आहे. विलेपार्ले पूर्वेतील व्हीएस खांडेकर रोड स्टेशन रोड परिसरात भरधाव इलेक्ट्रिक कारच्या धडकेत 41 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 2 जण जखमी झालेत. सायंकाळी 4:30 ते 5च्या दरम्यान घडलेल्या या अपघातात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने मोगीबाई मार्केट आणि स्टेशन रोड परिसरातील उभ्या असलेल्या 3 दुचाकींना जोरदार धडक दिली. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी चालक विलास श्रीधर गव्हाणकर याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. पुणे रेल्वे स्थानक आणि हडपसर येथे केंद्र व राज्य सरकारच्या उपस्थितीत मोठ्या रेल्वे विकास प्रकल्पांचं आणि नवीन गाड्यांचं उद्घाटन झालं. पुणे शिर्डी आणि पुणे दानापूर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. तसेच 600 कोटींच्या यार्ड रिमॉडेलिंग, 12 प्लॅटफॉर्म्स, नवीन टर्मिनल्स आणि डेपो यांसारख्या पायाभूत कामांची पायाभरणी झाली. या प्रकल्पांमुळे पुण्यातून अतिरिक्त 20 रेल्वे सेवा सुरू होणार आहेत. इंडिया ए संघाने अफगाणिस्तान ए वर 101 धावांनी विजय मिळवत श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. प्रथम फलंदाजी करताना भारताने 319 धावा केल्या, ज्यात प्रियांश आर्य, तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांची महत्त्वपूर्ण अर्धशतकं होती. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ मोठी भागीदारी करू शकला नाही. या विजयामुळे इंडिया ए संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत फायनलमध्ये धडक मारली आहे. महिला T20 विश्वचषकातील 10व्या सामन्यात भारतीय महिला संघाने नेदरलँड्सवर 95 धावांनी मोठा विजय मिळवलाय. लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 बाद 209 धावांचा मजबूत डोंगर उभा केला. सलामीवीर शेफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी शानदार अर्धशतकं झळकावली. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ 17.3 षटकात केवळ 114 धावांवर गारद झाला. गोलंदाजीतही शेफाली वर्मा आणि नंदिनी शर्मा यांनी प्रभावी कामगिरी करत भारताला मोठा विजय मिळवून दिलाय. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी. आज ठाणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सोन्या चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातील नफा वसुली आणि कमकुवत जागतिक ट्रेंडमुळे या किमती कमी झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,51,100 रुपये, तर 22 कॅरेट दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या सोन्याचा दर सुमारे 1,38,500 रुपये इतका आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून 1 किलो चांदीसाठी आज सुमारे 2,65,000 रुपये मोजावे लागत आहे. महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाचा वेग मंदावला असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभाग आणि हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 20 ते 22 जून दरम्यान काही भागात पूर्व मोसमी पावसाची शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान मुंबई, ठाणे आणि विदर्भामध्ये उष्णता आणि वाढलेली आर्द्रता नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. मुंबईवर झालेला नोव्हेंबर 2008 मुंबई अटॅक्स हा दहशतवादी हल्ला आजही देशाच्या स्मरणात आहे. या घटनेभोवती अनेक कथा, बातम्या आणि चर्चा फिरत राहिल्या, पण रुग्णालयांमध्ये जीव वाचवण्यासाठी अहोरात्र झटलेल्या नर्सचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहिलं. भारत भाग्य विधाता या सिनेमात आपलं काम रोगाशी लढायचं आहे, रुग्णांशी नाही, हा प्रभावी संवाद दाखवण्यात आलाय. या कथानकातून आणि 26/11च्या पार्श्वभूमीतून नर्सेसचा सेवाभाव, धैर्य आणि मानवतेचा संदेश अधोरेखित होतोय. ही केवळ एका हल्ल्याची कथा नाही, तर शांतपणे जीव वाचवणाऱ्या खऱ्या हिरोंची आठवण आहे, जे प्रत्येक श्वासासाठी शेवटपर्यंत लढत राहिले. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पात्र आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा.